या आलात तुम्ही सर, तुमचीच कमी होती. आमच्या दोघात फूट पाडून तुम्ही आता खुश असाल नाही? समीर त्याला म्हणाला. व्हॉट व्हॉट आर यू सेईंग समीर? ए अक्कल शून्य, तू त्यांना तर काही बोलूही नकोस, तेवढी तुझी लायकीही नाहीये, अक्षया म्हणाली. हो, मला का बोलू देशील ना तू? आता तुला हा आवडू लागला असेल. वा, मस्त गेम खेळलात तुम्ही दोघंही माझ्यासोबत. ग्रेट, तो टाळ्या वाजवत म्हणाला. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते भाग अध्यायम 73. एवढ्यात अर्जुन आला असावा. सगळा स्टाफ एकाएकी गुड मॉर्निंग ग्रीट करू लागल्याचं कळालं. तो सुद्धा सर्वांना गुड मॉर्निंग रिप्लाय करतच त्याच्या केबिनकडे निघालेला. तिनं केवळ त्याच्याकडे पाहिलं असेल, त्यानेही तेवढ्यातून तिच्याकडे पाहिलंच. त्याची आजची नजर खूप ओळखीची वाटली तिला. जरी दोघांनी एकमेकांना ग्रीट केलं नव्हतं, पण तरीही त्या नजरेत बरंच काही सामावलेलं दिसलं तिला. तो लगेचच त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. त्याच्याशी झालेल्या नजरेत तिच्या मात्र उगाचच पोटात फुलपाखर उडाली होती. तिला आता जाऊन त्याला बिलगावं वाटत होतं. खरंच आता त्यालाही तिच्या मनातल्या भावना माहीत असत्या तर तिने नक्कीच जाऊन हे केलं असतं, पण करू शकत नव्हती. त्यात समीर फारच बोललेला तिला, अगदी त्याचं लिमिट सोडून. त्यामुळे ती चांगलीच हर्ट झालेली. एवढ्यात अर्जुनचा मेसेज आला. आज घातलेला शर्ट चांगला वाटतोय ना? तिनं पाहिलाच नव्हता या गोंधळात त्याला नीट, आणि तो शर्टबद्दल विचारतोय पाहून तिला आता काय उत्तर द्यावं हेच समजेना झालेलं. येस, इट इज बेस्ट. तिनं अंदाजे उत्तर पाठवलं तशीही त्याची चॉईस बेस्टच होती. पण आज मनात तिला काहीतरी त्रास देत होतं. समीरविषयी खदखद होती, शिवाय ती पूर्णतः बाहेर निघाली नव्हती. आणि वरून त्याने तिच्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवलेले, ते तिला अजूनही सहन होत नव्हतं. त्यामुळे तिला थोडं अस्वस्थ वाटत होतं. तरीही तिने स्वतःला कामात गुंतवून घेतलेला. तो दिवस असाच गेला. नेहमीप्रमाणे कामं चाललेली आणि समीर काही आला नव्हता पुन्हा तिच्याशी बोलायला. त्यामुळे तिने एकटीनेच लंच वगैरे करून घेतलेला. इकडे अर्जुननेही स्वतःला कामात गुंतवून घेतलेलं. ते युरोपियन क्लायंट मिळाले होते, तो त्याच कामात बिझी होता. एवढ्या 4च्या सुमारास त्याला दुर्वाचा कॉल आला. हे अर्जुन, काय करतोयस? थोडा वेळ मिळेल का बोलायला? ओ नक्की, पण तू दुर्वाचा आहेस ना? थांब मला चेक करू दे. मला त्यानं फोनवर आलेला तिचा कॉल चेक केला. काय ग, बरी आहेस ना? चक्क आज खडूस वगैरे नाही म्हणालीस? ओ ते होय, ठीक आहे रे. आता जरा रिस्पेक्ट द्यावा म्हटलं सरांना, कारण कोणीतरी आलंय त्यांच्या आयुष्यात. ओ तू तिचा का विषय काढतेस? का? तू का बरं असं बोलतोस? आणि मग कोणाचा काढायचा? म्हणजे काय सांगू दुर्वा, खूप काही झालं या 2 दिवसात. आपलं बोलणं नाही झालं, सो बोललो नाही मी तुला. पण यार, इट्स व्हेरी हार्ड नाव. मला नाही वाटत मी तिच्याशिवाय राहू शकेन. ओ हो माय गॉड, बोललास एकदाचा. मग ए बावळट, रडायचं बंद कर आधी आणि मला बोलण्यापेक्षा तिला बोलून टाक बरं मनातलं. आता तू जरा पुढाकार घे यार. कसा मी बोलू तिला? कारण आता मला तिचा नंबर सुद्धा मिळालाय. ये दुर्बा, तू असं काहीही करणार नाहीयेस. 1 मिनिट, तुला तिचा नंबर कसा मिळाला? मी समजलो नाही. तिच्याकडून घेतलाय, सिंपल. अगं पण कधी? जेव्हा तू तापाने खूप फणफणला होतास तेव्हा तिला तुझ्या मोबाईलवरून मला कॉल केला होता. काय सांगतेस? पण तिला माझा पासवर्ड कसा माहीत असेल? ते मला माहीत नाही, पण ती मला बोलावत होती तुझ्यासोबत थांबायला. ते की मीच टाळलं. म्हटलं तेवढंच, तुला तिचा सहवास मिळेल. आणि बघ लगेच कसा टकाटक बरा झालायस, हो की नाही? तिला सोडायला घरी पण गेला होतास ना? दुर्वाच्या बोलण्यावर त्याच्या गालात गोड स्माईल आलेली.
ते सगळं आठवून. हो, पण तुला सगळं ऑलरेडी माहिती आहे. कसं काय? ओ हा, आलं लक्षात. ए दुर्वा, तरीही समीर आहे तोपर्यंत असं काही करणं मला योग्य वाटत नाहीये. तिचं लग्न ऑलरेडी त्याच्यासोबत ठरलंय यार. ओ हो का? हे मला माहीतच नव्हतं. काय अरे तू पुन्हा तिथेच अडकलायस. बरं आता ऐक, आता मी एक भविष्यवाणी करणार आहे आणि ती लवकरच खरी सुद्धा होणार आहे. लवकरच अक्षया समीरला सोडणार आहे, बघच तू. आणि हे कशावरून? गप ग, काही काय बोलत असतेस? अरे असंच होणार आहे, लिहून घे तू. आणि मला ही खात्री सुद्धा आहे की तुलाही लवकरच हे कळेल आणि तू मला स्वतःहून फोन करून सांगशील. ओके, विल सी. बरं, मला एक महत्त्वाचा कॉल येतोय, तो घ्यावा लागेल. हां ओके बाबा, ठेव. चल मीही ठेवते. वेळ मिळाला की कर कॉल. हो ठीक आहे, बाय. म्हणत त्याने दुसरा येणारा कॉल घेतला आणि पुन्हा कामात बिझी झाला. समीरला वाटलेलं त्यानं तिला वाटेल तसं बोलला, तिच्याशी बोलायला गेला नाही तरीही तीच माघारी येईल आणि त्याची गयावया करेल. पण आता ती माघारी येणार नव्हती. ही गोष्ट त्याला लगेचच कळून गेली. तो बोलला नाही तर तिलाही काहीच फरक पडत नव्हता. ती असंच दाखवत होती. आता जाता जाता तिच्याशी एकदा बोलून घ्यावं असं वाटून तो तिच्याही जायच्या आधी काही वेळ निघाला आणि तिथं तिची वाट पाहत थांबला होता. अक्षया तिचं आवरून जायला निघाली आणि स्कूटीकडे आली आणि तिला पाहून समीर तिथंच बाजूला लपला आणि ती जवळ येताच अचानक तिचा हात पकडून तिला बाजूला नेलं आणि तिला म्हणाला, अक्षया, आय एम सॉरी. मी रागात होतो सकाळी. मी असं बोलायला नको होतं. पण यार, तू असं आपलं ठरलेलं लग्न नाही ना मोडू शकत. मला माफ कर ना. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तसं तिने रागातच त्याचा हात झटकला. समीर, माझा हात सोड. हाऊ डेअर यू टू टच माय हँड. तुझा हा माझा संबंध संपलाय, समजलं ना? ती त्याला ढकलतच म्हणाली. अक्षया, आय एम सो सॉरी. तो पुन्हा पुढे येत गयावया करू लागला. सॉरी 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 म्हटलं की झालं असं नसतं हा समीर. सॉरी म्हणायचं आणि पुन्हा तसंच वागायचं ही तुझी पद्धत असेल, पण ती मला चालणार नाही. आणि काय रे, माझी लायकी नव्हती ना सकाळी तुझ्याशी लग्न करायची? मग आता काय झालं? सकाळी कसा कसा बोलला होतास तू ते आठव. वाटेल तसं बोलून तू सगळं विसरला असशील. मी नाही विसरले आणि विसरणार सुद्धा नाही. वी आर डन मीन्स डन. अक्षया बोलून रिकामी झाली. हे अक्षया, शेवटची संधी देतोय बघ, नाही तर माझ्या इतकं कोणी वाईट नसेल. तू काय संधी देणार आहेस मला? तुझी लायकी तरी आहे का? आणि तुला कदाचित माहीत नाही ही अक्षया काय चीज आहे. गप गुमाने निघ माझ्या वाटेतून, नाही तर मी आता पोलिसांना बोलावेन. ती मोठ्याने बोलत होती एवढ्यात पार्किंगमध्ये त्याच्या कारकडे निघालेला अर्जुन नेमका तिथं आलेला आणि ते तिचं एवढ्या मोठ्याने बोलणं पाहून तो हळूहळू त्यांच्याकडे जायला निघाला. एवढ्यात समीरने अक्षयाच्या गळ्याला पकडत तिथं असलेल्या खांबावर रेटलं. ए, पोलिसांची धमकी कुणाला देतेस? मी काय तुला घाबरेल असं वाटतंय? असं सोडणार नाहीये तुला, कळलं ना? हे असं आवाज चढवून माझ्यावर बोलायचं मला कधीच नाही चालणार. समजतेस काय तू स्वतःला? तिचा गळा दाबलेला त्याने. एव्हाना तिथं आलेल्या अर्जुनने ते पाहिलं आणि समीरचा हात एका झटक्यात बाजूला करत मध्ये आला. समीर, काय चाललंय? हे काय वागणं झालं? काय करतोयस तू? त्याचा आवाज आला पाहून अक्षय त्याच्याकडे वळली. तिचे डोळे लाल झाले होते आणि त्यात अश्रूही आलेले. त्यालाही तिला तसं पाहून कसंच झालं. या आलात तुम्ही सर, तुमचीच कमी होती. आमच्या दोघात फूट पाडून तुम्ही आता खुश असाल नाही? समीर त्याला म्हणाला. व्हॉट आर यू सेईंग समीर? ए अक्कल शून्य, तू त्यांना तर काही बोलूही नकोस. तेवढी तुझी लायकीही नाही आहे, अक्षया म्हणाली. हो, मला का बोलू देशील ना तू? आता तुला हा आवडू लागला असेल. वा, मस्त गेम खेळलात तुम्ही दोघंही माझ्यासोबत. ग्रेट, तो टाळ्या वाजवत म्हणाला.
समीर, माइंड युअर लँग्वेज. गप्प बसून ऐकतोय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. निदान तू कोणासमोर बोलतोयस याचा तरी विचार कर. अर्जुन आता रागाने म्हणाला. सर, कोणाकडून अपेक्षा करत आहात? याला साधी बोलण्याची तमीज नाहीये. जस्ट अ होपलेस पर्सन एव्हर आय मीट. तू तू काय वेगळी आहेस ग? तू तर आहेसच कॅरेक्टरलेस. पण हेही तसेच. दुसऱ्याच्या बायकोला फिरवताना लाज नाही वाटली? माझ्या माघारी भेटताय काय? आणखी काय काय करताय? समीर, आता अति बोलतोयस तू. तू तर जे केलंयस त्यासाठी मी एका शब्दाने विचारलं नाहीये तुला, आणि तू आहेस की वरून मलाच उलट बोलतोयस? अर्जुन म्हणाला. हो बोलतोय. घाबरतो काय कोणाला? आणि तुम्ही काय विचारणार आहात? तोंड आहे का विचारायला? आता मी विचारतो एक गोष्ट. एवढंच होतं तर सांगा ना, अचानक महाबळेश्वरचा प्लॅन का केला होता तुम्ही? तेही हिला घेऊन गेला तुम्ही हिचं काम नसताना. डायरेक्टरशी सुद्धा माझं बोलणं झालं. तो सुद्धा मला विचारत होता की अचानक सरांनी का एवढी घाई लावली आहे. का सर? माझ्या बायकोला सोबत नेण्यासाठी, बरोबर? आता ती सुद्धा तुमच्या समोर आहे. सांगाल का तुम्ही याचं कारण? काय बोलतोयस तू? असं मी का करेन? काही बोलतोय हा अक्षया? अर्जुन म्हणाला खरा, पण बोलताना त्याचे हात खिशात गेले. चेहऱ्यावर किंचित अपराधी भाव आले होतेच. अर्जुन समीरच्या या प्रश्नाने नर्वस झालेला अक्षयालाही दिसलंच, पण त्याचा राग येण्याऐवजी तिचं हृदय मात्र त्यातूनही धडधडलं. असलं घाणेरडं वागणं तुझंच असू शकतं समीर. सर असे नाहीत. आय नो. माझा विश्वास आहे ना त्यांच्यावर. तू फालतोयस म्हणून तुझे विचार फालतोयत. अक्षया मध्येच अर्जुनची बाजू घेत बोलली. वा, कोण कोणाला साक्ष देतंय बघा बघा. एक कॅरेक्टरलेस दुसऱ्या कॅरेक्टरलेसची साथ देतोय. मग काही बोलायलाच नको. आणि काय कराल हो तुम्ही सर? मी बोललो आज मला जे वाटलं ते, कारण मला माहिती आहे तेच खरं आहे. बस हिला कळेल तेव्हा उशीर झाला असेल. जास्तीत जास्त कामावरूनच काढून टाकाल ना मला. अहो, घाबरतो का? आज मी स्वतः सोडतोय तुमचा जॉब. अशा माणसासोबत कामच नाही करायचं आहे मला, जो दुसऱ्यांच्या बायकांसोबत तो पुढं काही बोलणार. एवढ्यात पुढे येऊन समीरला अक्षयाने जोरदार कानाखाली लगावली. यू लिसन मी केअरफुली. पहिली गोष्ट, मी तुझी बायको नाही आहे. तुझ्यासारख्या फालतू माणसाशी माझी ज्योतीसुद्धा लग्न करणार नाही. तुझे मनसुबे पूर्ण नाही झाले म्हणून तुला माझ्याच काय कोणाच्याही कॅरेक्टरवर चिखल उडवायचा बिलकुल अधिकार नाही आहे, समजला? यू गेट लॉस्ट. आणि काय रे, सकाळी सांगितलं होतं ना तुला, मग कशाला आला होतास माझ्याशी बोलायला? आत्ता माफी मागत होता सर काही वेळापूर्वी त्याच्याशी लग्न करावं म्हणून. सरडाही एवढे रंग बदलत नसेल जितका हा बदलतोय. इथून पुढे तुझं तोंडही दाखवू नकोस. माय फूट. निघ इथून, नाहीतर जीव घेईन तुझा स्टुपिड. निघ इथून, नाहीतर जीव घेईन तुझा, यू स्टुपिड. तिने त्याला इतकं जोरात ढकललं की तो खालीच पडला. तिने लागलीच तिची पायातली चप्पल काढली आणि सरळ त्याच्यावर उगारली. निघ, नाही तर आज तू गेलास. ती दात ओठ खाऊन म्हणाली. तसा तो उठला. समीर, आत्ताच्या आत्ता निघायचं हा इथून, आणि पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस. अर्जुन म्हणाला, तेही त्याला ढकलतच. जातोय मी आता, पण सोडणार नाही तुमच्या दोघांना, एवढं लक्षात ठेवा, म्हणत तो निघाला. जा रे, मी घाबरत नाही तुला, चल निघ. अक्षया आणखी धावत गेली त्याच्यावर, पण अर्जुनने तिला पकडलं. तिचा तो जमदाग्नीचा अवतार आणि हातात तशीच उगालेली चप्पल आणि लाल झालेले डोळे पाहून आता मात्र समीरने तिथून काढता पाय घेतला. हे अक्षया, आर यू ओके? गेलाय तो आता. तू शांत होतेस का? त्याला मी नाही उद्या हातात नोटीस दिली तर माझं नाव अर्जुन नाही. यू डोंट वरी. शांत हो बरं तू. तो समजावत होता आणि तिच्या हातात ती चप्पल गळून पडली आणि एकदम तिच्या डोळ्यात गंगा जमुना वाहू लागल्या आणि ती एकदम रडू लागली. हे तू रडू नकोस अक्षया, ऐक तर. तो तिला खांद्यावर हलकेच टॅप करत तिला समजावत होता आणि आता मात्र ती त्याला बिलगली होती.
कितीतरी वेळ रडत राहिलेली ती आणि तिचं पुन्हा असं बिलगणं पाहून त्याच्या शरीरभर कंपनच होऊन गेलेलं. तरीही पहिल्यांदा तो तिला पाठीवर हलकेच थोपटत राहिलेला. आर यू ओके नाव? अक्षया, शांत होतेस का तू? तू त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस, कारण ते खरं नाही आहे. होकारार्थी मान हलवतनी अश्रू पुसत ती बाजूला झाली. माझ्या कॅरेक्टरवर चिखल उडवत होता सर तो. माझ्या आय जस्ट हेट हिम. मी त्याचं सॉरी म्हणणं, चूक मान्य करणं यासाठी एक संधी देऊ पाहिली आणि तो आहे की मलाच. आणि माझ्याबद्दल तर काही बोलत सुटेलाच, पण तुम्हालाही. हेच त्याचं खरं कॅरेक्टर आहे. युजलेस. हो, मी ऐकलं अक्षया. इवन तो माझ्याशी असा बोलत होता. आय डोंट बिलीव्ह. इतकी चीप हरकत. अगं गेले 5 वर्ष झालं आम्ही सोबत काम करतोय. अनबिलिव्हेबल. मला कळत नाही आहे अचानक काय झालंय त्याला. ही जस्ट सायको, त्यापेक्षा काही नाही आहे. बरं झालं लग्नाआधी कळालं. आय एम सो मच हॅपी. वाचले मी. या यू आर राईट. एनिवे, मी सोडू का तुला घरी आज? म्हणजे तुझी मनस्थिती ठीक नाही आहे म्हणून विचारतोय. इफ यू डोंट माइंड. अर्जुनने थोडं कचरत विचारलं. तिलाही ते कळलं. आता तरी एखाद्याने हक्काने विचारलं असतं असं तिला वाटून गेलं. असे का आहेत हे? ती मनाशीच विचार करत होती. अक्षया, मी काहीतरी विचारलं. तिचा काहीच रिप्लाय नाही पाहून अर्जुनने तिला पुन्हा विचारलं. ठीक आहे. तुम्ही म्हणताय एवढं तर त्यात माइंड करण्यासारखं काय असेल? ओके. कधी कळणार या सरांना की मला काय हवंय? मनाशी म्हणत ती त्यांच्याकडे पाहून किंचित हसली. ते दोघंही आता त्याच्या कारकडे आले. त्याने तिला येताच कारचं डोअर उघडून दिलं. ती कारमध्ये बसली. कार आता तिच्या घराच्या दिशेने धावत होती आणि दोघात बस शांतता होती. महाबळेश्वरचं ते अर्धसत्य अर्जुनला आता आपोआपच त्रास देत होतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. समीरने त्याची लायकी दाखवून दिली आहे आणि अक्षयाने त्याला कायमचं आयुष्यातून काढून टाकलंय. बघूया अक्षया आणि अर्जुनचा एकमेकांकडे येणारा हा प्रवास कसा असेल ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.